लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पैठण येथे गुढीपाडव्याच्या शुभ पर्वावर हिंदू मराठी शालिवाहन शके नववर्षाचे जल्लोषात स्वागत. शालिवाहन राजाने दक्षिण भारतावर विजय मिळवल्यानंतर पैठण त्यांची राजधानी होती. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर माहिती अशी की दक्षिण काशीतील पैठणमध्ये गुढीपाडवा सण दिनांक 19 मार्च गुरुवार रूढी प्रथा व परंपरेप्रमाणे शालिवाहन राजांची प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. जुन्या पैठणमधील तीर्थस्तंभ उद्यानात गुढीवर पुष्पवृष्टी करून सम्राट शालिवाहन राजाचा जय जयकार करून शालिवाहन शके 1948 नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सम्राट शालिवाहन राजाची जन्मभूमी तथा कर्मभूमी पैठण होती. शालिवाहन राजाने दक्षिण भारतावर विजय मिळवल्यानंतर पैठण त्यांची राजधानी होती. सम्राट गौतमी सातकर्णी राजाने इसवी सन 78 मध्ये नाशिक परिसरातील शक क्षत्र नहपान याचा पराभव करून विजयाच्या प्रित्यर्थ शालिवाहन शके कालगणना सुरू केली. यावेळी ॲडव्होकेट राजेंद्र गोरडे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, प्राध्यापक संतोष गव्हाणे, चेअरमन किशोर चव्हाण, माजी नगराध्यक्ष शेखर पाटील, सागर पाटील, रमेश खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारीख, केदार मिरते, अश्विनी लखमले आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन मदन आव्हाड यांनी केले तर सतीश आहेर यांनी आभार मानले. सामूहिक वसाईदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, नगरसेवक जितू परदेशी, पवन लोहिया, बलराम रोडगे, पवन मैड, सूरज गोजरे, बद्रीनाथ खंडाकडे, संतोष गोबरे, शिवाजी गाडे, राहुल पगारे, ॲडव्होकेट संदीप जाधव, बलभीम फलके, रेखा कुलकर्णी, गणेश पवार, ॲडव्होकेट वैभव चव्हाण, विकी खांडेकर, हर्षवर्धन पाटील, पांडुरंग शुभम रुपेकर, सूरज फुले, विवेक काळे, दक्ष खांडेकर, रुपेश चव्हाण, भाऊसाहेब चोरगे, निलेश परदेशी, ज्ञानेश्वर सपकाळ, गणेश खंडागळे, शिवाजी गोडसे, गणेश चव्हाण, हर्षवर्धन पाटील, केदार खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. शालिवाहन नागरी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन शालिवाहन शक समारोह समितीच्या वतीने करण्यात आले होते. इतिहासप्रेमी, अभ्यासक, संशोधक, तज्ज्ञ यांनी पैठणच्या बस स्थानकाला सम्राट शालिवाहनांचे नाव देण्यासाठी मंत्रालयातील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. उत्तर प्रदेशातील उत्तर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसी तथा काशी तीर्थक्षेत्राप्रमाणे दक्षिण काशीतील पैठण नगरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यासाठी विशेष समिती गठीत करावी. तसेच पैठण येथील प्राचीन वास्तूचे जतन करण्यासाठी केंद्र सरकार तथा महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. पैठण येथे ज्ञानेश्वर उद्यानात बाळासाहेब पाटील संग्रहालय उभे आहे, त्यासाठी आवश्यक तेवढी जमीन महाराष्ट्र शासनाने तात्काळ द्यावी. पैठण येथे कुंभमेळा साजरा करण्याची जुनी परंपरा आहे, त्यामुळे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार तथा महाराष्ट्र सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल किरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.